18 अप्रैल 2024 को ग्रीन लीफ होटल में पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके प्रचार दौरे को लेकर केंद्रीय मंत्री कराड़ ने बोलते हुए कहा कि परभणी शहर में 20 अप्रैल 2024 को 12 बजे लक्ष्मी नगरी पाथरी रोड स्थित यहां पर भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार को परभणी लोकसभा क्षेत्र की महायुति उम्मीदवार और राष्ट्रीय समाज पार्टी के संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर के चुनाव प्रचार के लिए आने वाले हैं। लक्ष्मी नगरी पाथरी रोड यहां पर जनसभा का आयोजन किया गया। इस दौरान पत्रकार परिषद में केंद्रीय वित्त मंत्री डॉक्टर भगवत कराड़ और भाजपा क्षेत्रीय सचिव केनेकर ने जानकारी देते हुए कहा और आह्वान भी किया। उस वक्त वहां पर गंगाखेड़ के आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादी नेता राजेश दादा विटेकर, भाजपा जिलाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, पूर्व महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेना जिला प्रमुख वेंकटराव शिंदे, राष्ट्रवादी कांग्रेस के तालुका अध्यक्ष संतोष देशमुख इनकी मौजूदगी रही। किस तरह की प्रतिक्रिया दी है पत्रकार परिषद में, आइए जानते हैं। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज़। लोक पुकार न्यूज़ चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो जल्द करें। लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधि मुन्ना कुरैशी इनके साथ। आणि हा 2.5 लाख स्क्वेअर फीटचा सभामंडप त्याला जर्मन हँडर्स जे म्हणतो आपण त्याची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी 20 स्क्रीन लावलेले आहेत। स्क्रीन म्हणजे एलईडी स्क्रीन लोकांना दिसावं। सर्व केंद्र शासनाचे असे राज्य शासनाचे असे नियमानुसार जे काय त्याचे रूल्स रेग्युलेशन कारण केंद्रातला पोस्ट आलेला त्याची तपासणी होती आहे। ती हेलिपॅड ठिकाण केलेले आहे। जे प्रधानमंत्री मोदी साहेबांसाठी 3 चॉपर येते, 3 हेलिकॉप्टर येते, 3 वेगळे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सुद्धा दुसऱ्या बाजूला सुद्धा हेलिपॅड तयार केलेली आहे। त्या सकाळपर्यंत सर्व तयारी होईल। नंतर आम्ही जी केंद्रातली सुरक्षा योजना असते त्यांच्या आम्ही हातामध्ये घेऊन ते तपास करतील आणि तपास केल्यानंतर आम्ही या माध्यमातून मी सांगतो की आम्ही जवळजवळ 30,000 VIP इन्व्हिटेशन कार्ड छापलेले आहेत। VVIP कार्ड सुद्धा छापलेले आहेत। वेगवेगळ्या लोकांना बसायची आसन व्यवस्था अत्यंत चांगल्या तऱ्हेने केलेली आहे। सभा जरी 12ला असले तरी आम्ही विनंती करतोय की 10:30 ते 11:15 पर्यंत म्हणजे 1 तास अगोदर आसन व्यवस्थेमध्ये येऊन बसावं लागेल। गर्दी झाल्याचं पत्ता आमच्यासाठी सर्वच VIP आहे। प्रत्येक जण VIP आहे कारण येणारा प्रत्येक जण VIP आहे। पण काही आता आणि बरोबर 12:05 ला ते स्टेजवर येतील। त्या अगोदर त्यांचं आगमन नांदेड एअरपोर्टला होऊन नांदेडची सभा आटोपून माननीय मोदी साहेब येणार। प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्री होऊन 10 वर्ष झालेली आहेत। 2 टर्म पूर्ण झालेले आहेत आणि लोकसभेच्या 11वी लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे। आपली निवडणूक 26 तारखेला आहे। 26 तारखेला मतदान होणार आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदेगड तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, रासपा, RPI, मनसे अशी ही महायुती एकत्र निवडणुका लढत आहे। मागच्या वेळेस आम्ही 48 पैकी 42 जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकलो होतो।
आणि एक अपक्ष उमेदवार नवनीत राणा आम्हाला जाहीर झाले होते. 43 जागा आम्ही जिंकलो. पण महायुतीच्या माध्यमातून आमचं उद्दिष्ट आहे 45 जागा जिंकायचं आणि मराठवाड्यातील संभाजीनगर जर सोडलं तर 7ही जागा तत्कालीन महायुतीच्या माध्यमातून जिंकल्या होत्या. पण आताची ही महायुती ही थोडी वेगळी, कारण आमच्या बरोबर शिंदे साहेबांची म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे असे बरेच रासपा छोटे मोठे पक्ष आहेत. तर एकंदरीत ही निवडणूक देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे. आमचे महाराष्ट्राचे महामंत्री सरचिटणीस इतिहासात अगोदर प्रधानमंत्री इथं आले होते असं मी पण ऐकलेलं आहे. केव्हा तरी, आता तुम्ही पण लहान असाल, इंदिरा गांधी आल्या होत्या असं आम्ही ऐकले आणि राजीव गांधी पण आले होते. पण आपल्या काळात अटलजी पण आले, पीएम साहेब तर ते आले होते. ती हिस्ट्री आहे, मी पण माहिती घेतली. पण आता आपल्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये, म्हणजे मागच्या साधारण 30 वर्षामध्ये एक पहिले प्रधानमंत्री आहेत, ते आपल्या परभणी शहरात येत आहेत. त्यांच्या येण्याचं कारण म्हणजे आमचे लोकप्रिय उमेदवार महादेव जानकर यांची निवडणुकीची जाहीर सभा. ते जनतेला आव्हान करायला येत आहेत की येणाऱ्या 26 तारखेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार ज्यांची निशाणी आहे चिठ्ठी, त्यांना बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करायला येते. शेवटी जनता जनार्दन असते, जनताच खरी राजा असते आणि जनतेचा निर्णय, जनतेचं मतदान महत्वाचं असतं. म्हणून 10 वर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून जी वेगवेगळी विकासाची कामं झाली ती आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या समोर ती ठेवली जाते आणि पुढं काय करणार, जो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा जाहीरनामा आहे त्याच्यावरील सविस्तर भाषण होईल. या सभेसाठी आम्ही जवळजवळ 1.25 लाख लोक येतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. पाथरी रोडवरती लक्ष्मीनगर इथं पूर्ण झालेली आहे. मंडपाची तयारी झाली आहे, हेलिपॅड तयार केलेले आहेत आणि सर्व म्हणजे जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते पूर्ण तयार झालेले आहे. जर 14 या सभेसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, तिन्ही येणार आहेत. बावनकुळे साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष हे सुद्धा येणार आहेत. रासपाचे प्रदेशाध्यक्ष इथेच, त्यांच्याच जिल्ह्यात आता सभा होती. मी स्वतः केंद्रातला एक मंत्री म्हणून या सभेच्या नियोजनासाठी इथं आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सरचिटणीस संजयजी केनेकर इथं व्यवस्था पाहत आहेत. त्याचबरोबर सर्व या तालुक्यातील, या जिल्ह्यातील, या लोकसभेतील तिन्ही आमदार, मेघनाताई बोर्डीकर असतील, बबनराव लोणीकर असतील, आमचे रत्नाकरराव फुट्टे, तिन्ही आमदार, त्याचबरोबर आमचे शहराचे अध्यक्ष राजेशजी देशमुख, ग्रामीणचे अध्यक्ष
श्री मुरकुटे, आमचे राजेशजी विटेकर जे मागच्या वेळेस राष्ट्रवादीतर्फे लढले होते आणि काही मतांनी पराभूत झाले, हे सर्वच आमचे राष्ट्रवादीचे नेते आनंदजी भरोसे सर्वजण आम्ही सगळे एकत्र मिळून महायुतीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणजे तुम्ही. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि सोशल मीडिया, हे सगळ्यात तिन्ही महत्वाचे माध्यम आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला आज इथं इन्व्हाइट केलेलं आहे. मला विनंती करायची, आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आमच्या सभेचा मेसेज द्या. परभणी बद्दल जर सांगायचं असेल तर प्रचाराचा मुद्दा तर इथं काही बोलणार नाही मी, पण विकासाच्या दृष्टीने तसा ज्या तऱ्हेनं या भागाचा विकास झाला पाहिजे तर ते करण्याची तयारी आमचे तिन्ही आमदार आणि निवडून आलेले खासदार करतील असा मी आपल्याला शब्द देतो. आणि एवढंच सांगू इच्छितो की जसा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नारा दिलेला आहे, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, तर ही जागा एनडीएला म्हणजेच महायुतीच्या माध्यमातून आम्ही रासपाला सुटलेली जागा आहे. ही जागा रासपाची जरी असल्या तरी तुम्ही व्यासपीठावर जर पाहिलं तरी सर्वजण म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रासपा, RPI सर्व मिळून प्रयत्न करतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या आम्ही जागा जिंकू या. असं आहे की कुठल्याही पक्षाला त्यांची मान्यता टिकवण्यासाठी त्या चिन्हावर किती मतं पडली याची नोंद निवडणूक आयोग घेतो. तुमची जी मागणी जी आहे तेच आम्ही मान्य जानकर साहेबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण त्यांनाही त्यांच्या पक्षाबद्दल नोंदणी आणि किती मतं पडतात ही ताकद म्हणण्यापेक्षा नोंदणी निवडणूक आयोगाला दाखवावी लागते. म्हणून ते पक्षाच्या हितासाठी त्यांनी शेट्टी ही त्यांचं चिन्ह आहे. पण आमच्या या मतदारसंघामध्ये डॉक्टर 22,000 बूथ आहेत आणि 2200 बूथ आहेत. आणि 2200 बूथ वरती तिथं आमची बूथ यंत्रणा तयार आहे. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षापासून आमची तयारी आहे. प्रत्येक 5 बूथच्या मागे एक आमचा शक्ती केंद्र प्रमुख आहे आणि त्याला आम्ही वॉरियर सुद्धा आम्ही नेमलेले. एका वॉरियर एका विधानसभेमध्ये 100 ते 110 आमचे वॉरियर आहेत आणि त्यांना आम्ही 3-3 बूथ डिव्हाइड केलेले. म्हणजे बूथ रचना, बूथ कमिटी, बूथ ग्रेडिंग, म्हणजे समजा 2200 पैकी एक ग्रेडचे किती बूथ आहेत, बी चे किती आहे, सी चे किती आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही कमी राहू त्याची सुद्धा आम्ही तयारी केली आहे. याही बरोबर लाभार्थी किती आहे, म्हणजे लाभार्थी म्हणजे अगदी प्रधानमंत्री आवास योजनेपासून ते उज्ज्वला गॅस, शेतकरी सन्मान योजना, त्याचबरोबर आयुष्यमान भारत हे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये लोकांना जो मदत झाली त्याची पण आम्ही केली. म्हणजे एकंदरीत या मतदारसंघाची संघटनेच्या माध्यमातून पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे आमचे उमेदवार महायुतीचे महादेव जानकर किमान 2 लाख मतांनी निवडून येतील. त्याचबरोबर कुठलाही अँटी इन्कम्बन्सी किंवा इन्कम्बन्सी असतेच. इन्कम्बन्सी जुना खासदाराबद्दल नक्कीच आहे. मी सुद्धा या शहरामध्ये 3ऱ्यांदा ह्या 8 दिवसात येऊन गेलो आणि आता 4 दिवस इथेच. तर इन्कम्बन्सी आहे. तर एकंदरीत हा उमेदवार इथल्या जनतेला अपील झालेला आहे याची आम्हाला खात्री आहे आणि जनता भरभरून मतदान करेल. आणि हे मत महादेव जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे. ज्यावेळेस जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये
माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब शपथ घेतील त्यावेळेस तुमचा खासदार, परभणीकरांचा खासदार हा मोदी साहेबांच्या पाठीमागे हात वर करून किंवा मतदान करण्यासाठी तयार आहे. आणि मोदी साहेब म्हणजे विकास, हे तुम्हाला माहिती आहे. मोदी साहेब म्हणजे विश्वास, मोदी साहेब म्हणजे गॅरंटी. कित्येक उदाहरण तुम्हाला सांगू शकतो की त्या 5 वर्षाच्या पिरियड मध्ये भूमिपूजन झालं आणि त्याच काळामध्ये लोकार्पण सोहळा पण झाला. त्याचं एकमेव ज्वलंत उदाहरण राजकीय नाही, सांस्कृतिक राम मंदिर, 370 कलम, ट्रिपल तलाक, GST, तर त्यांच्याशी गप्पा बदल करायचा. एकंदरीत माझी विनंती तुम्हाला तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करायचे की जास्तीत जास्त संख्येने प्रधानमंत्री मोदी साहेबांना पाहण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी परभणी या शहरामध्ये 20 तारखेला सकाळी येणार आहे. महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांची प्रचार सभा संबोधित करण्यासाठी ते येणार आहेत. ही सभा परभणी शहरातील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगर येथे आयोजित केलेली आहे. या सभेसाठी साधारण 1.25 लाख जनता येईल अशी आमची अपेक्षा आहे. मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर परभणीमध्ये प्रथमच येत आहेत. 10 वर्षामध्ये देशाचा विकास तर केला, त्याचबरोबर जनतेचा विश्वास सुद्धा मोदी साहेबांवर आहे. भारत देशाची विकास विश्वास बरोबर आंतरराष्ट्रीय प्रतिभा सुद्धा आणि सन्मान सुद्धा मोदी साहेबांमुळे उंचावलेला आहे. मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी जनतेला आवाहन करतो आणि नम्र निवेदन करतो की 20 तारखेला ही सभा सकाळी 11 वाजता म्हणून 10 वाजताच सभास्थळी यावं ही विनंती.